नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. आज जागतिक महिला दिन. आजचा दिवस समर्पित आहे त्या स्त्री शक्तीला जी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून राष्ट्र उभारणीत आपला मोलाचा वाटा उचलते आहे. सह्याद्री वाहिनीच्या असंख्य प्रेक्षकांना महिला दिनाच्या शुभेच्छा. आणि आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. जागतिक महिला दिनानिमित्त जगभर विविध कार्यक्रम. केंद्र सरकारतर्फे देशभर आरोग्य शिबिरांचं आयोजन. युती सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून. मुस्लिम आरक्षण, अवकाळी पाऊस, राज्याची आर्थिक स्थिती अशा मुद्द्यांवर सरकारची परीक्षा. तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज अफगाणिस्तान, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया, श्रीलंका यांच्यात लढती. नमस्कार. आणि सविस्तर वृत्त. आजच्या जागतिक महिला दिनानिमित्तानं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी महिला वर्गाला शुभेच्छा दिल्यात. महिलांचं कल्याण आणि सुरक्षिततेप्रती असलेल्या जबाबदारीचा पुन्हा नव्यानं विचार करण्याच्या आवश्यकतेवर राष्ट्रपतींनी भर दिलाय. महिलांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे असले तरी अजूनही बरंच काही करणं बाकी आहे. केवळ कायदेच पुरेसे नाहीत असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलंय. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आजचा जागतिक महिला दिन सुरक्षित मातृत्व दिवस म्हणून साजरा करणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. महिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यासाठी 3 दिवसांची राष्ट्रव्यापी मोहीम चालवण्यात येणार आहे. ही मोहीम आजपासून 10 मार्चपर्यंत 3 दिवस चालेल. सर्व जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसंच प्राथमिक आरोग्य केंद्रांवर गर्भवती महिलांसह इतर महिलांसाठीही आरोग्य तपासणी शिबिरं चालवण्यात येणार आहेत. या अभियानाअंतर्गत जनन सुरक्षा योजना आणि जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या अधिवेशनात अनेक प्रश्नांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. राज्यातल्या भाजपा, शिवसेना या नव्या युती सरकारचं हे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन. या अधिवेशनातच सरकारला खऱ्या अर्थानं परीक्षेला सामोरं जावं लागेल. मुस्लिम समाजाचं शैक्षणिक क्षेत्रातलं आरक्षण रद्द केल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह MIM ही आक्रमक होईल अशी चाहूल सरकारला लागली आहेच. यावर आता सरकार काय भूमिका मांडतं हे पाहणं महत्वाचं ठरेल. राज्यात सध्या अवकाळी पावसाचं दुष्टचक्र सुरू आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारनं अद्याप मदत जाहीर केलेली नाही. त्यामुळे या मुद्द्यावर हिवाळी अधिवेशनाप्रमाणे याही अधिवेशनात दोन्ही सदनांमध्ये विरोधक आक्रमक पवित्रा घेतील असं चित्र आहे. सध्या असलेला ज्वलंत मुद्दा म्हणजे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासासंदर्भात या अधिवेशनात सरकारला निवेदन करणं भाग पडेल. पाऊण महिना उलटून देखील पानसरे यांचे मारेकरी अद्याप सापडलेले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना या संदर्भात विचारणा नक्कीच होऊ शकते. पानसरे यांचा शोकप्रस्ताव सदनात मांडण्यावरूनही सरकार आणि विरोधक यांमध्ये सध्या सुंदोपसुंदी सुरू आहे. राज्याची आर्थिक स्थिती सध्या म्हणावी तितकी चांगली नाही. खर्चाचा ताळमेळ राखत राज्याला प्रगतीपथावर नेणारा अर्थसंकल्प मांडणं अर्थमंत्र्यांसाठीही आव्हान असेल. या अर्थसंकल्पातून LBT, तंबाखू बंदीसारखे निर्णयही अपेक्षित आहेत. विरोधात असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जर प्रखर विरोधक म्हणून एकत्र आले तर हे अधिवेशन वादळी ठरेल यात शंका नाही. स्पेक्ट्रम लिलावाच्या कालच्या 4थ्या दिवसापर्यंत दूरसंचार कंपन्यांकडून 86,000 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली. त्यामुळे 2G आणि 3G स्पेक्ट्रम लिलावांचं 82,000 कोटी रुपयांचे लक्ष्य पार झालं आहे. अजूनही काही स्पेक्ट्रम शिल्लक असल्यानं उद्याही लिलाव होणार आहेत. बोली लावण्याचा वेग असाच राहिला तर या लिलावातून 1,00,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम सरकारच्या तिजोरीत पडू शकेल. समाजात विविध क्षेत्रात उत्तमोत्तम कार्य करणारी स्त्री, घरात कुटुंबियांची देखभाल करणारी स्त्री अशा तिच्या विविध रूपांना महिला दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा. आता सुधरा थोडं ही विनंती वजा समज आहे समाजातल्या प्रत्येक स्त्रीची त्या पुरुषाला जो स्त्रीला आजही अबला आणि उपभोगाच्या दृष्टिकोनातून पाहतो. प्रेमळ आई, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर साथ देणारी पत्नी, मुलगी, बहीण, मैत्रीण या साऱ्या जबाबदाऱ्या सांभाळणारी मी, मला माणूस म्हणून सांभाळा. समाजानं देवीची केवळ उपमाच दिली आणि अनेक जाचक सामाजिक अनिष्ट रूढी परंपरांची बंधनं माझ्यावर लादली.
ती झुगारून मी शिक्षण घेतलं. प्रगतीच्या मार्गावरचा माझा प्रवास सुरू केला. समाजाचं प्रबोधनही झालं. समाज सुशिक्षित बनला. पुरुषांच्याच खांद्याला खांदा लावून काम करणारी स्त्री स्वतंत्रपणे आपलं अस्तित्व निर्माण करू लागली. काळ बदलला असं वाटलं, पण समाजातल्या काही नराधमांनी स्त्रीवर केलेली शारीरिक आणि मानसिक आघात पुन्हा एकदा मला असह्य वेदना देत आहेत. चीड येते, पण आता हार मानणार नाही. सावित्रीच्या लेकींनी शिक्षणाची मशाल हातात घेतली. आता स्वरक्षणाची जबाबदारीही स्वतःच घेऊ. सुरक्षिततेच्या मुद्द्यावर चर्चा, आंदोलनं बस झाली. आता लढाई स्वतःवरच्या हल्ल्याच्या प्रतिकारासाठी, माझ्या रक्षणासाठी. कदाचित यंदा प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात स्त्री शक्तीचं जे दर्शन झालं ना, ते त्याचंच द्योतक होतं. सामाजिक आणि आर्थिक बाबींमध्येही आम्ही सक्षम आहोतच, तरी आमच्या सारख्या डोंगराळ भागातल्या काबाड कष्ट करणाऱ्या महिलांना आर्थिक तसंच सामाजिक सुरक्षा देणं गरजेचं आहे. सरकारही महिलांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. महिला सशक्तिकरण में सरकार, समाज, परिवार और हर व्यक्ति की जिम्मेदारी है. इसमें शिक्षा का भी बहुत बड़ा रोल है. एक शिक्षित बेटी कई पीढ़ियों को सक्षम बनाने में कामयाब रहती है. हमें अपनी सोच बदलनी है. महिलाएं आजकल 2 गुना काम करती हैं. घर भी संभालती हैं और पूरा प्रोफेशनल काम भी संभालती हैं. इस देश की एक मजबूत स्तंभ है वो. आज इंटरनेशनल वुमेन्स डे पर हर बेटी, हर बहन, हर माँ जहां पे भी है, हम सब नतमस्तक नमन करते हैं. आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त काही महिलांच्या या प्रतिक्रिया पाहूया. पोलीस स्टेशनमध्ये यायला महिलांवरती होणाऱ्या अत्याचारांना ज्या महिला बळी पडतात त्या जायला मागत नाहीत, परंतु ह्या महिला दक्षता समितीकडे जायला त्यांना इझी पडतं आणि त्या आपल्या भावना किंवा आपल्या ज्यावरती अन्याय झाले ते उघडपणे त्यांना सांगू शकतात. कुणीही न घाबरता अगदी बिनधास्तपणे पोलीस स्टेशनला यावं. त्यांची कुठल्याही प्रकारची तक्रार असेल ती तक्रार घेण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांमध्ये महिला अधिकारी मुंबई शहरामध्ये कार्यरत आहेत. कोई भी समाज, कोई भी मुल्क अपने आप को सभ्य नहीं कह सकता अगर उसकी 50% आबादी जो उसकी महिलाएं हैं वो पीछे रह जाएं. जात पात धर्म पंथ या पलीकडे जाऊन रयतेचं राज्य उभं करणारे छत्रपती शिवाजी महाराज. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सन्मानानं परत पाठवून महिलांचा आदर कसा करावा याचा परिपाठ जगाला घालून देणाऱ्या शिवरायांचं चरित्र आजही पदोपदी जीवनमूल्य शिकवणार आहे. आज तिथीनुसार शिवजयंती साजरी होते आहे. या जाणत्या राजाला जयंतीनिमित्त मानाचा मुजरा. यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा असं ज्यांचं यथार्थ वर्णन केलं जातं ते छत्रपती शिवाजी महाराज. सरंजामशाहीच्या काळात 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर एका दिव्य रत्नाचा जन्म झाला, अर्थात शिवाजी महाराजांचा. शिवाजी महाराजांनी कायम रयतेचंच हित डोळ्यासमोर ठेवलं. शेतकरी सुखी तर राजा सुखी हे सूत्र लक्षात घेऊन शिवाजी महाराजांनी शेतीत सुधारणा, दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना संरक्षण अशा अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या, ज्या अद्यापही कालसुसंगत. पाण्याचं महत्त्व ओळखून पाणी अडवा, पाणी जिरवा हे सूत्र शेकडो वर्षांपूर्वी अंमलात आणणारे, प्रत्येक गड किल्ल्यावर पाण्याचं उत्तम नियोजन करणारे शिवाजी महाराज. स्वदेशी व्यापाराला प्रोत्साहन तसंच स्त्रियांना सन्मानाची वागणूक देणारे शिवाजी महाराज. कार्यक्षम लष्करी आणि सनदी प्रशासनाची निर्मिती करणारे आणि आर्थिकदृष्ट्या राज्य स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्नशील राहिलेले शिवाजी महाराज. सर्व धर्म समभावाचं तत्व अवलंबणारे तसंच परकीय फारसी भाषेतील शब्दांना पर्यायी मराठी शब्दांचा राजव्यवहार कोश निर्माण करणारे शिवाजी महाराज. योद्धा, सेनापती, संघटक, स्फूर्तिदाते, द्रष्टे नेते, युगपुरुषोत्तम शिवाजी महाराज. म्हणूनच शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी. आम आदमी पक्षातला अंतर्गत कलह चालूच असल्याचं चित्र आहे. आपचे मुंबईतले नेते मयंक गांधी यांनी पुन्हा एकदा आपच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. आपल्यावर पक्ष सोडण्याबाबत दबाव येत असल्याची टीका गांधी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये केली आहे. प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांच्याप्रमाणेच आपल्यालाही कार्यकारिणीतून हटवण्याच्या हालचाली चालू असल्याचं मयंक गांधी यांनी या ब्लॉगमध्ये म्हटलंय.
निर्यातदारांना भेडसावणाऱ्या समस्यांचं निराकरण करून व्यापार उदीम अधिकाधिक सुलभ करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. भारतीय निर्यातदार उत्कृष्टता पुरस्कार 2015 या कार्यक्रमात त्या काल मुंबईत बोलत होत्या. निर्यातदार आणि उद्योजकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची योजना वाणिज्य मंत्रालयाच्या विचाराधीन असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र यासाठी निर्यातदारांनी पुढाकार घेऊन आपले प्रश्न सरकारसमोर मांडले पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. बर्मिंगहॅम इथं चालू असलेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालनं अंतिम फेरीत धडक मारत इतिहास रचलाय. या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी सायना पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू आहे. सायनानं महिला एकेरी गटातल्या उपांत्य सामन्यात चीनच्या सुन यूचा 21-13, 21-13 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. अंतिम फेरीत सायनाचा सामना स्पेनच्या कॅरोलिना मरिन हिच्याशी होणार आहे. आतापर्यंत या दोघींदरम्यान झालेले सर्व सामने सायनानं जिंकलेत, त्यामुळे सायनाचं पारडं जड आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अ गटात आज नेपियर इथं न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानमध्ये सामना चालू आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा संघ 186 धावांपर्यंत मजल मारू शकला. समीउल्ला शेनवारी यानं 54 धावा केल्या, तर नजीबुल्ला झरदान यानं 56 धावा फटकावल्या. बाकीचे फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाहीत. न्यूझीलंडच्या व्हिटोरीनं 4 गडी बाद केले, तर बोल्डनं 3, मिलननं 1 आणि अँडरसननं 2 गडी तंबूत धाडले. 187 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडनं 1 गडी गमावून 56 धावांपर्यंत मजल मारली आहे. आजचा दुसरा सामना श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान होत असून ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. काल झालेल्या सामन्यात पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेवर मात केली, तर दुसऱ्या सामन्यात आयर्लंडनं झिम्बाब्वेवर 5 धावांनी निसटता विजय मिळवला. आणि आता हवामान वृत्त. राज्यात येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्यानं दिलाय. येत्या 24 तासात राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. जागतिक महिला दिनानिमित्त जगभर विविध कार्यक्रम. केंद्र सरकारतर्फे देशभर आरोग्य शिबिरांचं आयोजन. युती सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून. मुस्लिम आरक्षण, अवकाळी पाऊस, राज्याची आर्थिक स्थिती अशा मुद्द्यांवर सरकारची परीक्षा. तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज अफगाणिस्तान न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया श्रीलंका यांच्यात लढती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.